रत्नागिरी ते नाशिक नंतर पुन्हा लगेच नाशिक ते अमरावती प्रवास. ये प्रवास खतम काही नाही होता रे. इतके दमलो होतो की सकाळी थेट नाश्त्याच्या वेळेला एकमेकांची तोंड बघितली. आणि माझं नशीब बघा, सगळी भांडी रिकामी, नशिबात फक्त पोहे होते. बरं, आमचा चहा नाश्ता होईपर्यंत मुलं आवरून बसली होती. मग सगळे निघालो तालमीला. अमरावतीचं ऊन देवा, मी लवकर गाडी तापवायला रे, गाडी थंड करायला येऊन बस. छोटा नाही आगे जा, छोटा नाही आगे जा. पण आधी एक स्टॉप होता नाट्यगृहात. आमच्या मुलांचं नाटक उद्या आहे, पण आधीच जरा स्टेजचा अंदाज घ्यायला आलोय. तालमीला पोहोचलो, पण चला शाळा पुढे दाखवते सरांना. ज्यूस पिऊया आधी आणि नंतर जाऊया. उसाचा रस पिऊया. थांब, माझ्या बाळाला पावडर लावते. तसं चालू आहे ह्यांचं. तोपर्यंत बाजूला मी एक मफलर घेतला, तर तो पण या सगळ्यांना हवा झाला. उगाच मला घाई करतात, पण खरंच या उन्हात आत्मा थंड झाला. ऐका, आम्ही हे जे सगळं केलं हे आम्ही चुकीच्या लोकेशनवर येऊन केलं. आणि आता मी कहाणी मी ट्विस्ट, आम्ही बरोबर लोकेशनवरती होतो. हा जो बसलाय मागे दिग्दर्शक, यांनी सांगितलं की आपण चुकीचं दाखवतोय मला. तू मॅप चुकीचा लावलायस. नाही, त्यांनीच मी पाठवलंय मला लोकेशन माहिती नसताना मी बरोबर मॅप लावून बरोबर ठिकाणी घेऊन आले. हा माणूस खाली उतरून परत उलट्या रस्त्याला गेला होता. बरं, ही जिल्हा परिषदेची सुंदर शाळा आम्हाला तालमीसाठी मिळाली होती. हॅलो सर, हे आहेत लेखक. मग म्युझिक वगैरे सेट करून तालीम सुरू झाली. प्रयोगापूर्वीचं लहान सहान पॉलिशिंग झालं. मुलांनी अक्षरशः जीव ओतला. आणि प्रयोगाच्या दिवशी तर विचारूच नका. त्याचा पण व्लॉग येईलच. पण सध्या आम्ही हॉटेलवर परत आलो. जेवणाचा लाजवाब बेत होता. एकत्र जेवणं केली आणि संध्याकाळी आम्ही 3 तिघाडा गेलो होतो अमरावतीच्या बाजारात. होळी पण तिथेच साजरी केली. भेटूया त्या व्लॉगमध्ये. पण तोपर्यंत मला फॉलो करून ठेवायला विसरू नका.